मी आज बनवणार आहे अख्ख्या मसूरची भाजी. त्यासाठी मी 1 वाटी अख्खी मसूर घेतली आहे. आता मसूर मी स्वच्छ निवडून 2-3 वेळा स्वच्छ धुवून मी त्याला अर्धा 1 तास भिजत ठेवणार आहे. ही मी अशी भिजत ठेवली आहे डाळ. आता अर्धा 1 तास झालेला आहे. डाळ थोडीशी फुगली आहे. आता परत मी थोडी धुवून घेते डाळ. माझी डाळ धुवून झालेली आहे. भाजीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. आता मी तेल टाकते. तेल गरम झालंय. आता मी मोहरी टाकते. तळली. आता मी कांदा टाकते. कढीपत्ता टाकते. कांदा झालाय. आता एक मी टोमॅटो टाकते बारीक चिरलेला. टोमॅटो नरम झालाय. आता मी हळद टाकते. हिंग टाकते. आता मी ही भिजवलेली मसूर डाळ टाकते. अख्खी मसूर. आता मी मालवणी मसाला टाकते. आता मी तेलात छान अख्खा मसूर परतून घेते. त्या अख्ख्या मसूरमध्ये छोटे छोटे खडे असतात, म्हणून छान व्यवस्थित निवडून घ्यायची. आता मी पाणी टाकते. चवीनुसार मीठ टाकते. झाकण ठेवून उकळी काढून घेते. आता याला उकळी आली. आता गॅस थोडा मी स्लो करून भाजी शिजवून घेते. आता मी भाजी झाली आहे का बघते. डाळ शिजली आहे. आता मी 2-3 चमचे किसलेलं खोबरं टाकते. म्हणजे छोटी 1 वाटी. आता भाजी झालेली. आता वरून मी कोथिंबीर टाकते. आता माझी अख्ख्या मसूरची भाजी बनवून तयार झालेली आहे. अख्ख्या मसूरच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.